आज इथला प्रवासांची बाकी कार्यकर्ते पोलीस अधिकारी रेल्वे स्टेशन अधिकारी चर्चा केल्यानंतर आलं लक्षात की गेले अनेक दिवस हे चालू होतं, अनेक दिवस। आणि तर हा जो परिसर आहे तो रेल्वे प्लॅटफॉर्मचा भाग आहे, हिस्सा आहे। इथे नमाज पडण्यासाठी रोजा तोडण्यासाठी व्यवस्था केली जायची, मंडप सारखंच केलं होतं डेकोरेशन। इथं मालाडचा एका प्रवासाने काल रात्री व्हिडिओ करून मला पाठवलं म्हणून हे बाहेर आलं, ही चिंतेची बाब आहे। मी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, रेल्वे अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे, याच्यावर कडक ऍक्शन आतापर्यंत का झाली नाही। रेल्वे अधिकाऱ्यांनी अशा प्रकाराने त्यांच्या प्रिमाइसिस मध्ये रोज नमाज पडायला देणं, रोजा सोडायला देणं, त्यासाठी रेल्वे स्टेशन मास्टर पण जबाबदार आहे, रेल्वे पोलीस अधिकारी पण जबाबदार आहे। त्यांनी मला आश्वस्त केलंय की ते गुन्हा रजिस्टर करीत आहेत आणि लवकरात लवकर जे याच्या मागे होते त्यांच्यावर कारवाई होणार। हे एक पूर्ण हिंदुत्व मुंबईभरात ही अशा प्रकाराने एक षडयंत्र चालू आहे की पूर्ण मुंबईला मुस्लिम मुंबई करायची आहे। कुठे फेरीवाल्याची मारहाण करतात ते बांगलादेशी फेरी माफिया, कुठे वांद्रा पश्चिमला रुळावर घर बनवतात, इथे प्लॅटफॉर्म स्टेशनवर नमाज पडतात। मी माझी मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई बनवू देणार नाही। असं आहे की जिथे स्टेशनवर नमाज पडली असेल त्या स्टेशन मास्टरला जाब द्यावा लागला। स्टेशनच्या बाहेर जर अशी काय वृत्ती असेल तर लोकल पोलीस आणि महापालिकेने उत्तर द्यावं लागणार, पण हे चालणार नाही। हे वास्तविकरित्या सिटी पोलीस आणि GRP पोलीस दोन्ही एकच आहे। मुंबई पोलीसचे दोन डिपार्टमेंट आहेत। मुंबई पोलीस तर्फे गुन्हा दाखल होणार आणि मुंबई पोलीसचे जे GRP डिव्हिजन असते यांनी मला सांगितलं की मोर दॅन 15 डेज हे चालू आहे, मध्ये 1-2 दिवस बंद पडलं होतं। मी तर मला तो जो प्रवासी आहे त्याचा हिमतीला दाद देतोय, त्यांनी रेकॉर्ड करून स्वतः हे कुठे काय चाललंय आवाज स्वतःचा देऊन पाठवला आहे।